तर आतापर्यंत आपण कापसाच्या खूप साऱ्या व्हेरायट्या बघितल्या आहेत, त्यासोबतच राशी सीड्सच्या बाकी व्हेरायटीची पण माहिती घेतलेली आहे। तर आज आपण इथे बघणार आहे की कास्तकारांची पहिली पसंत म्हणजे राशीची स्विफ्ट ही व्हेरायटी RCH 971 BG2 या वाणाबद्दल आपण इथे माहिती घेऊ। राशीची स्विफ्ट ही व्हेरायटी सर्वात जास्त कास्तकाराची पसंत यामुळे आहे की ही व्हेरायटी लावल्यानंतर तुम्ही जे आहे हिचं उत्पादन एकाच वेळेस घेऊ शकता। म्हणजे या व्हेरायटीमध्ये एकाच वेळेस पूर्ण बोंड फुटतात आणि तुम्हाला चांगलं उत्पादन एकाच वेळेस मिळून जाते, एकाच वेळेस वेचून टाका। त्यासोबतच ही व्हेरायटी उपळून तुम्ही रब्बी पीक पण घेऊ शकता आणि त्यासोबतच कापसाची वेचणी एका वेळेस झाल्यामुळे मजुराचा खर्च पण कमी येतो आणि ही व्हेरायटी अर्ली आहे। याच्यामुळे तुम्हाला दोन फायदे होते, एक तर तुम्ही याच्यानंतर रब्बी पीक घेऊ शकता आणि त्यासोबतच पेरणी लेट झाली म्हणजे पावसामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे जर तुमची कापसाची पेरणी लेट झाली तर ही व्हेरायटी अर्ली असल्यामुळे तुम्हाला उत्पन्नात काही घट दिसणार नाही। आजकाल असं होऊ राहिलं आहे की ओलीतवाल्यापेक्षा जे कोरडवाले आहे ते चांगलं कापूसचं उत्पादन घेत आहे। जर तुमची जमीन ओलीत जरी असेल तरी हेच व्हेरायटी लावा, राशीची स्विफ्ट ही व्हेरायटी जर तुम्ही लावली तर तुम्हाला काही चांगलं उत्पादन लवकरात लवकर भेटून जाईल। ही व्हेरायटी तुम्हाला हलक्या ते मध्यम जमिनीत लावावी लागेल जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल। आणि त्यासोबतच राशी सीड्सची अशी शिफारस आहे की या व्हेरायटीमध्ये तुम्ही 2 झाडाचं अंतर कमीत कमी ठेवा जेणेकरून तुम्हाला पीक चांगलं होईल। ही व्हेरायटी कमी कालावधीची आहे आणि लवकर याला फुलं येतात। तर अशा प्रकारे या व्हेरायटीचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे। बाकी याचं उत्पादन किती होईल, त्यासोबतच याच्या एका बोंडाचे वजन किती राहील हे पूर्ण तुमच्या नियोजनावर अवलंबून राहील। त्यासोबतच तुम्ही कोणची फवारणी करता आणि कोणत्या वेळेस करता त्यावर पण तुमचं उत्पादन निर्भर राहील। तुम्हाला कापसाचे कसे नियोजन करायचे आहे याबद्दल तर व्हिडिओ चॅनलवर येतच राहील। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही राशीची स्विफ्ट ही व्हेरायटी तुमच्या शेतामध्ये लावली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही राशीची स्विफ्ट कोणत्या वर्षी तुमच्या शेतात लावली होती, जेणेकरून कोणत्या वातावरणामध्ये ही व्हेरायटी तुम्हाला कसे उत्पादन देईल ते आम्ही अंदाज काढू शकू। त्यासोबतच तुमची जमीन कशी आहे ते पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगून द्यायचं आहे। म्हणजे डायरेक्ट कमेंटमध्ये हे लिहून टाका तुम्ही की तुमची जमीन कशी आहे, तुम्ही कोणत्या वर्षी ही व्हेरायटी लावली, ह्या 2-3 गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून द्या जेणेकरून बाकी कास्तकारांना या व्हेरायटीबद्दल आणखी माहिती मिळेल।